आणि यानंतर आपण थेट जाऊयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पाहणी दौरा आहे। कोस्टल रोडची पाहणी मुख्यमंत्री शिंदे करतात। मंत्री मंगलप्रभात लोढा, दीपक केसरकर यावेळी त्यांच्या सोबत असल्याचं दृश्यांमध्ये आपण पाहतोय। दळणवळणाच्या सोयी अद्ययावत करण्यामध्ये कोस्टल रोडचा एक महत्त्वाचा भाग असेल। ड्रीम प्रोजेक्ट आहे त्यांचा हा, आणि हा कोस्टल रोड आता कुठपर्यंत त्याचं काम आलेलं आहे, अशा पद्धतीने हे काम सुरू आहे, त्याची माहिती उपस्थित अधिकाऱ्यांकडून मुख्यमंत्री सध्या घेत आहेत। दृश्यही आपण बघतोय। दीपक केसरकर, मंगलप्रभात लोढा यावेळी त्यांच्या सोबत आहेत। इतर काही संबंधित अधिकारी दृश्यामध्ये असल्याचं आपण पाहतोय। आणि हे काम कोस्टल रोडचं कुठपर्यंत आलंय याची चौकशी किंवा या संदर्भातली माहिती मुख्यमंत्री अधिकाऱ्यांकडून घेतात। आणि त्या अंडरग्राउंड मध्ये पब्लिक पार्क होणार सर, आता केला सेंट्रल पार्क। हे मागे जरा मागे बघा बरं, मागे बघा, हे खाली जाऊ नका सर। हा संपूर्ण जो एरिया आहे हे पूर्ण इस तरफ ग्रीन पॅच होणार, दोन पार्क। ग्रीन पॅच चार लोकेशन मध्ये सर, सर आता आपण MSRDC इथल्या कोस्टल रोडच्या इथे आहे, तिथून सर वरळीला जाणार कनेक्शनच्या पण घेतलं सर। आता MSRDCच्या ऑफिसवरून वरळीकडे निघालं सर। हां सर, त्या ह्याला नाही सर, आपल्याला याला जायचं पाहिजे, आपला दवाखाना आहे ना सर, वरळी हापसा वरळी हापला आपला दवाखाना मला कुठे ढकलतो यार सर। एक मिनिट सर, तो लवकर खुला करता येईल। आणि हा जो पूर्ण एरिया आहे हा प्रॉमेनेडचा एरिया आहे, आणि इथे पूर्णपणे या संपूर्ण कोस्टलच्या जे रिक्लेम केलेलं आहे तिथे 200 एकरमध्ये मोठं गार्डन होते, म्हणजे ग्रीन पॅच तयार होतो। आणि आपण जे रेसकोर्सचं जे महालक्ष्मी रेसकोर्स आहे त्या रेसकोर्सची जागा जी आहे 120 एकर ती घेतली, आणि रेसकोर्स आणि हा प्रोमिनाड जो आहे हा मिळून हा 200, म्हणजे असं एकंदर 320 एकरचं मोठं मुंबईचं सेंट्रल पार्क जे आहे ते आपण करतोय। हे मुंबईकरांसाठी फार मोठा एक हा प्रकल्प होईल, अगदी जागतिक पातळीचा हा सेंट्रल पार्क होतोय। त्यामुळे मुंबईकरांना आज कुठे फिरायचं असेल तर एक मोठं एक मुंबई सेंट्रल पार्कच्या माध्यमातून अगदी लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सगळ्यांना याचा बेनिफिट होईल। कोस्टल रोड किती टक्के काम पूर्ण झालंय? ते उद्घाटन आपण 3 बाजू बघायला चाललोय आपण, तिथे आता छोटं मोठं काम बाकी आहे ते आपण क्लिअर कम्प्लीट करून सर कधी आता आपण तिथे बघा, त्या साईडला आपण बघतोय, आता तुम्ही तिथेही याल तर ते बघून आपण त्याचं जे काही उर्वरित काम राहिलेलं आहे ते कम्प्लीट होऊन जाईल। साधारणपणे किती टक्के काम आता पूर्ण झालंय आणि कधी? नाही अरे बाबा, 95% पूर्ण काम झालेलं आहे। किती टक्के बाबा वेलार कुठे गेले? हा सर 90%। तिकडचं पहिला उद्घाटन करू शकतो। हा, मुंबईकरांसाठी कधी हा उपलब्ध होईल? खरं तर पंतप्रधान मोदींच्या हस्ते उद्घाटन होणार होतं, आता आपण जातोय तिथे। आता हा तुमचा आपण जे रिक्लेम एरियावर आहे आणि याच्यावर पूर्णपणे गार्डन होते, त्यामुळे कोस्टल हायवे फक्त नाही आहे, हा कोस्टल हायवे बरोबर जवळपास 300 एकरापेक्षा जास्तीचं मोठं गार्डन सेंट्रल पार्क हा दोघांना कनेक्ट होतोय याच्यामधून एक टनेलच्या माध्यमातून। त्यामुळे हे एक कोस्टल बरोबर गार्डन पण लोकांना देण्याचं सगळ्यात मोठं गार्डन। थँक्यू। आपण तिकडे भेटू। आपण बघितलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकारांशी बोलत होते। कोस्टल रोडची पाहणी ते सध्या करतायत, आणि आचारसंहिता जी आहे आगामी निवडणुकांसाठीची ती लागू होण्यापूर्वी त्याची एक मार्गिका खुली करण्याचं
ध्येय आम्ही ठेवलेलं आहे असं एकनाथ शिंदे म्हणतात. पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने याचं उद्घाटन करण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि आचारसंहिता लागण्यापूर्वी एका मार्गिकेचं उद्घाटन होण्याची शक्यता आहे असं त्यांनी म्हटलंय. पंतप्रधानांच्या हस्ते ऑनलाईन या कोस्टल रोडच्या एका मार्गिकेचं उद्घाटन केलं जाऊ शकतं आणि त्याच्यासाठी पालिका प्रयत्नशील आहे असं सुद्धा शिंदे म्हणाले. ये कोस्टल हाईवे के साथ साथ ये लगभग 200 एकड़ का एरिया ऐसा है जो रिक्लेम किया हुआ उसको गार्डन मिलेगा और जो महालक्ष्मी रेसकोर्स का एरिया है उसमें से 120 एकड़ जमीन इस गार्डन के लिए ली हुई है. मतलब है टोटल 320 एकड़ का बड़ा मुंबई सेंट्रल पार्क होगा. सिर्फ कोस्टल हाईवे नहीं, ये लोगों के लिए ये उनके जीवन में बहुत बड़ा आनंद देने वाला एक बहुत बड़ा ऑक्सीजन पार्क होगा. ये हमारे ओपन जो लैंड है, ओपन गार्डन्स है, इसको हम लोग बढ़ा रहे हैं जो कि ये पोल्यूशन हो या पर्यावरण हो इसका जो बैलेंस रहना है और बच्चे से लेके आगे सीनियर सिटीजन तक ये पूरे सभी लोगों को इसका फायदा होगा. एक बहुत बड़ा मुंबई का एक सेंट्रल पार्क के माध्यम से बहुत बड़ा प्रकल्प लोगों को बहुत बड़ी राहत देगा.